नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज मी सांगलीला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्यासोबत बघू शकताय सध्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव चर्चेत आहे अशी दादा आणि वहिनींची जोडी. गावाकडची टेस्ट नावाचे मसाले आज घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते मसाले एका यूट्यूबर जोडीचे आहेत. मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज खूप मोठी प्रगती केलेली आहे. मसाला उद्योग देखील सुरू केलेला आहे आणि विशेष म्हणजे गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ खरंच पाहण्यासारखे असतात. घरातल्या सगळ्या मंडळीने एकत्रित येऊन पाहण्यासारखे व्हिडिओ आणि मध्ये मध्ये दादांची कॉमेंट्री खूपच छान असते. तर मंडळी, आज आपण खूप गप्पा मारणार आहोत. त्यांच्या एकदा सगळा जीवन प्रवास स्टार्ट टू एंड आतापर्यंतचा सगळा प्रवास त्यांचा आपण जाणून घेणार आहोत. दादा आणि वहिनी, तुमच्या सगळ्यांचं दोघांचंही महाराष्ट्र प्राईम मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा, आज विशेष म्हणजे आता मी थोडंसं त्यांची मुलाखत घ्यायची म्हणजे पार्श्वभूमी माहीत केलेली आहे आणि थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. त्यातला एक किस्सा असा आहे की दादांचं शिक्षण झालेलं आहे मराठीत आणि वहिनींचं शिक्षण झालंय कन्नडमध्ये. म्हणजे दादांची भाषा मराठी, वहिनींची भाषा कन्नड. म्हणजे आता या दोन भाषा एकत्रित मिक्स करून या ठिकाणी रेसिपी झाल्या. तर हे कसं साध्य झाले, सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. माझा आवाज थोडासा बसलेला आहे त्यामुळे आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही, परंतु दादा वहिनींचा आवाज खूप छान आहे आणि तो तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर दादा, सर्वात प्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी आपली एकदा ओळख करून. नमस्कार, मी अनिल बन्ने, सांगली जिल्ह्यातला आम्ही दोघे आहोत. आणि तुझा परिचय? मी पूजा अनिल बन्ने. नाही पण दादा, प्रेक्षकांना आपले हे पटणार नाही, कारण मागच्या वेळेस आम्ही तुमचा जो व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये तुम्ही वहिनींचं नाव असं उखाण्यातून घेतलेलं आहे अगदी. बर, म्हणजे उखाणा अपेक्षित आहे. उखाणा पाहिजे. उखाणा दादा आपलं लय पाठात राहा बघा. बर, तुम्हाला सांग काय, लग्नात का नाही लय उखाणा आमच्या बहिणीने माझ्याकडून पाठांतर करून घेतलं, पण लग्नाच्या बहल्यावर चढल्यानंतर मात्र सगळे विसरून गेलो. आणि एक मात्र त्या क्षणी मला एक उखाणा आठवला, तेच उखाणा मी घेतो. खरं तर मंडळी घ्या समजून, आता भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, पूजा माझ्या फिरतीची. असं उखाणा मंडळी त्यावेळी घेतलं. बहीण माझ्याकडे लय रागानं बघालते बघा. रात्रभर पाठांतर करून घेतले आणि उखाणा नेमकं तिथं आठवलं नाही. मग असे आपलं म्हणजे हा शाळेतला कॉलेज मधला होता? नाही नाही नाही, लग्नातलाच होता. तर मंडळी बघू शकताय, अगदी दिलखुलास अशा गप्पा होणार आहेत आपल्या. सगळ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट देखील करा. दादा वहिनींच्या जोडीसाठी नक्की कमेंट करा. तर दादा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही रेसिपी चॅनल सुरू करायचंय किंवा युट्यूब वरती यायचंय, असं तुम्हाला कसं वाटलं बाबा आपण युट्यूब वरती जायला पाहिजे, कसं कळलंय? मी वेगवेगळ्या ठिकाणी लग्ना अगोदर म्हणजे शिक्षण झाल्यानंतर मी स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचा विद्यार्थी आहे, कोल्हापुरात शिकलेला आहे. तिथं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी मग आमची घरची परिस्थिती पहिल्यापासून बेताची असल्यामुळे आणि आई वडील दोघेही निरक्षर असल्यामुळे मग ते रोज वेगवेगळ्या ठिकाणी रोजंदारीवर ते स्वतः काम करायचे आणि हे आम्ही बघायचो. मग आपल्या शिक्षण घेत असताना आपल्या शिक्षणाचा बर्डन त्यांच्यावर नको म्हणून आम्ही शिक्षण झाल्या लगेच कुठेतरी छोटं मोठं काय काम मिळेल का या अपेक्षाने आम्ही बाहेर पडायचो. आणि अनावधानाने परत महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर आमचं लग्न झालं. लग्नानंतर मग लय अडचणी यायला लागल्या. कधी झालं तुमचं लग्न? 2015 ला लग्न झालं. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर लगेचच 1 महिन्यात म्हणजे परीक्षा झाल्या 1-2 महिन्यात आमचं लग्न झालं. मग एवढा लोक म्हणजे अजून कुठं नोकरी नाही काय नाही, परिस्थितीनुसार ते लग्न करावं लागलं. त्यावेळी मात्र मग पर्याय राहिला आता शिक्षण कुठेतरी थांबवून जे घरच्यांना जे आतापर्यंत कष्ट केले त्याचं कुठेतरी आपण थोडंसं वजन घेऊन आपण काम करावं कुठेतरी, ह्या अपेक्षाने आम्ही बाहेर पडलो होतो. जॉब छोटं मोठं केलो. एका कोल्हापुरातल्या एका शाळेमध्ये मी क्रीडा शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं आणि लॉकडाऊन मध्ये ते काम पण सुटलं. म्हणजे ती खाजगी शाळा होती, शाळा बंद झाल्यावर आमचं काम गेलं. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुमचा पण जॉब गेलेला आहे? हा, जॉब गेलेला आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं गेलेलं आहे आजूबाजूला, तुम्ही ऐकलं असेल. आपलाही तो काय लय मोठा जॉब नव्हता. महिन्याला 10,000 मिळायचे. शिक्षक, क्रीडा शिक्षक म्हणून काम करायचे. तिथं वेगवेगळं मी घोडेस्वारी शिकवायचं, रायफल शूटिंग, तलवारबाजी, आर्चरी असे वेगवेगळे खेळ शिकवायचे. अरे म्हणजे ते गुण पण आहेत तुमच्यात? हा, मग तलवारबाजी वगैरे करता? आम्ही दोघेही लाठी काठी खेळतो, तलवारबाजी खेळतो. क्या बात आहे. हा, दोघांनाही खेळाची आवड
पहिल्यापासून आहे. ते करत करत आम्ही काय लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. दोघांच्या आवडी सारख्या कसं काय? नाही, कसं व्हायचं, आम्ही लग्नाआधीपासून पण एकमेकांना ओळखतो. पण आमच्या वडिलांनी ही मुलगी म्हणजे 1 वर्ष लग्न व्हायच्या आधीच 1 वर्ष आमच्या घरीला घेऊन आली होती. सुट्टी, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. त्यावेळी आमची भाजी मेथीची झाली आणि त्यावेळी रेसिपी काय झाली नाही, पण भाजी झाली. मग आमची ओळख तेव्हा झाली. वडील म्हणले, बघ तू तिकडे लांब शिकतोयस. आमचे वडील शेतकरी म्हणजे. वडील म्हणले, आता तुझं लग्नाचं वय, आता खेडोपाड्यातलं लग्नाचं वय कमी वयात लग्न होतात, म्हणजे 21 मुलाचं वय झालं की लगेच लग्नाला तयार करतात. बरोबर. तसं मला म्हणलं, बघ तू लांब राहतोयस, तुझा काय भरोसा नाही. त्यामुळे ही बघ यासाठी मुलगी मी दाखवतोय. मी असेल नसेल भविष्यात तू ह्याच मुलीशी लग्न कर. मी हिला लहानपणापासून बघतोय, ओळखतोय आणि आपलं यांच्याबरोबर, यांच्या वडिलांची असेल, आई म्हणजे त्यांच्या आईबरोबर असेल, आमचं सगळ्यांचं असेल म्हणजे चांगलं नातं पहिल्यापासून आहे. त्यामुळं वडील म्हणले, ह्या मुलीशीच तुला लग्न करायचं, तू लाख मस्ती फिरशील म्हणले कोल्हापुरात, इकडे तिकडे सगळीकडे असेल, पण मुलगी मात्र तुला हिच्याशीच लग्न करायचं. पण मी ते वडिलांचा शब्द म्हणजे काटेकोरपणे पाळलो आणि त्यांनी जसा शब्द दिला होता तसं मी त्याच लग्न केलं. वडील ते ठरवले आणि नंतर एक्सपायर झाले. कदाचित काय माहित, आमच्या दोघांचं लग्न म्हणजे आमच्या दोघांना ते ठरवून त्यांचं तिथं हे होणार असेल, कदाचित निधन होणार असेल. त्यामुळे मी वडील एक्सपायर झाले, मी म्हणलं नाही, वडिलांनी जे शब्द दिलाय ना ते शब्द आपण मोडायचा नाही. आणि आज सगळं महाराष्ट्र बघते, आज आम्ही दोघं किती छान राहतोय. भाषेचा आम्हाला कुठं प्रॉब्लेम आला नाही. आज कन्नड काय मराठी काय आम्ही सगळे एकत्रित. बरं, भाषेवरून आता मला एक आठवलं, सगळ्या प्रेक्षकांना हे माहित नाहीये, परंतु मी ज्यावेळेस जाणून घेतलं त्यावेळेस मला माहित झालं की ताईंना मराठी येतच नाही. मग त्यांना तामिळ हे कन्नड येते, तुम्हाला मराठी येते, मग ते रेसिपी मध्ये मराठी बोलताय. सुरुवातीला काय झालं, मी कॅमेऱ्याच्या मागे बसून प्रत्येक वाक्य तिला सांगायचं. मग कधी कधी असं व्हायचं की आपल्याकडे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं शब्द आहेत मराठी व्याकरण, हे तिचं जमलिंग व्हायचं. जिथं आता एखादं बघा ती नदी असेल तर तिथं तो नदी असं व्हायचं. आपण तो महापूर म्हणतोय की नाही, पण तिथं म्हणजे उलट सुलट त्याचं व्याकरण व्हायचं. कधी कधी मी कॅमेऱ्याच्या मागे बसून हसायचो. कधी त्या गोष्टीचं मला वाईट वाटलं नाही, कारण तिचं मातृ म्हणजे लहानपणापासूनच कन्नड शिकल्या, कन्नड बोलल्या, कन्नड व्यावहारिक भाषा कन्नड आहे. आणि तिला मी इकडे वळवते. शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा आज वेगळी भाषा शिकवताना त्रास होतो. बरोबर. मग आपल्याला सुद्धा थोडंफार एफर्ट्स घ्यावं लागतील. किती दिवस लागले त्यांना म्हणजे मराठी शिकायला किंवा व्यवस्थित बोलायला? तसं मी लग्नानंतर काय केलं, तिला बिलकुल मराठी येत नव्हतं. 12वी पर्यंत ते 12वी पर्यंत बिलकुल मराठी बोलत नव्हते. मग लग्न झाल्यावर आम्ही जॉबच्या शोधात खंडाळ्याला जाऊन राहिलो. खंडाळ्याला राहिल्यावर आजूबाजूचा सगळ्या परिसरातले मराठी लोक थोडे संपर्कात आले. त्यामुळे तिथं काही शब्द तिच्या कानावर पडायचे, पण बोलताना तिला बोलायला यायचं नाही. मग इथं आल्यानंतर आम्ही ज्यावेळी रेसिपी चॅनल चालू केलो त्यानंतर 6 महिने ते अशीच मोडक्या तोडक्या भाषेतच बोलायचे. आणि काय माहित, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या भारतातल्या लोकांनी एवढं सहकार्य केलं, जे सगळं त्यांचे उपकार आहेत. आज जे आम्ही थांबलो नाही तर ह्या लेवलला आलो, हे सगळं त्यांचे उपकार आहेत. कारण त्यांनी समजून घेतलं ही भाषा. म्हणजे आज आम्हाला मराठी येत नव्हती. खरं तर तुम्ही तुमच्या भाषेमुळेच प्रसिद्ध झाला, कारण लोकांना ती एवढी भाषा रुचते. ताईंची भाषा असेल, तुमची भाषा असेल, खरंच म्हणजे दादा वहिनींची जोडी असा आवाज आला की लगेच व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. तर आता पुढचा मुद्दा घेऊयात, ताईंकडे जाऊया आपण, ताईंना पण बोलूयात. ताईंचा थोडासा प्रॉब्लेम समजून घेऊया आपण सगळ्यांनी, की त्यांना जास्त मराठी येत नाही. जे काही येईल ते आपण त्यांना बोलूयात. मला एक सांगा, जसं आता दादांनी सांगितलं की तुम्ही खंडाळा कुठेतरी राहायला गेलेला, आजूबाजूला सगळे मराठी भाषेवाले लोक सगळे, तर मग तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क कसा, तुम्ही कम्युनिकेशन करायचं, कसं बोलायचं? नाही, त्यांनी सगळे जण मराठी बोलला आणि मला तर जास्त असं मराठी येत नव्हतं. आणि म्हणजे असं बाहेर वगैरे गेलं तर लय असं त्रास व्हायचं, त्यांच्याबरोबर काय बोलायचं काय कळत नव्हतं. आणि दादांनी जरा घरात बसून शिकवत होतं आणि त्यामुळे थोडस मी त्यांच्या बरोबर थोडंफार असं मराठी बोललं. म्हणजे त्यांच्याकडून आणि दादांकडून सगळ्यांकडून थोडंफार मी मराठी शिकले. एखाद्या वेळेस कुठं भाषेमुळे त्यांचा प्रॉब्लेम आला तुम्हाला? कुठं? मी तिच्यासोबत कायम राहिलोय, म्हणजे कधी तिला एकटं सोडलं नाही आणि ती सुद्धा मला कधी एकटं सोडले नाही. आज गंमत अशी आहे, मी ज्या वेळी महाराष्ट्रात जातो त्यावेळी तिच्यासोबत असतो आणि ज्या वेळी मी कर्नाटकात जातो त्यावेळी हिला घेतल्याशिवाय मी जातच नाही. एसटीचा बोर्ड असेल नाही तर रस्त्यावरची ती पाटी असेल गावात, आपल्याला काय कन्नड वाचा येत नाही, त्यामुळे हिला सोबत घेऊन जायला लागतं. आज ती मराठी वाचते, आज ती कन्नड शिकलेली असली सुद्धा मराठी खूप छान वाचते, सगळं करते. आता मराठी बोलते सुद्धा, त्यात काही विषय नाही. पण सुरुवातीला
आज मला काय कन्नड वाचा येत नाही. पण तुम्ही आता जसं त्यांनी मराठी शिकली तुमच्याकडनं, तुम्ही पण कन्नड शिकायला पाहिजे ना थोडंफार. शिकला थोडंफार? नाही, थोडं मला शिकवलं. एकदा आता तुम्ही नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट मध्ये जी स्वागत म्हणताय एकदा कन्नड मध्ये म्हणून दाखव. नाही, तेवढं मला ते शिकवलं, कारण आमचं हळ्ळी रुची म्हणून कन्नड सुद्धा चॅनल आहे, त्यामुळे ते मला कन्नड शिकून प्रॅक्टिस करून घेतल्या. एकदा होऊ दे मग. ನಮಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ ಈ ಚಾನಲ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರ್ದು ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತಗಳು. ಇಂದು ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಒಬ್ರ ನ್ಯೂಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಬಂದಾರ್ರಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೈಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನ್ಯೂಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಅದಾರ್ರಿ. ಇವ್ರು ಬೀಡ್ ಜಿಲ್ಲಾದಂದ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಕಡೆ ಬಂದಾರ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ 350 किलोमीटर प्रवास ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ इंटरव्ह्यू तोळाक ಇವರು महाराष्ट्र प्राईम मंडळी. आता टाळ्या तर वाजू शकत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी नक्की लाईक करा दादांसाठी. बरं दादा, आपण पुढे जाऊयात. तुम्ही युट्यूब कडे जसं तुम्ही तुमचे सांगितलं की 10,000 रुपये महिना होता, ते जॉब गेला, मग कसं युट्यूब कडे कसे वळाला? माझी परिस्थिती जरा बिकट असल्यामुळे बरेच मित्रमंडळी मला सहकार्य केले. आणि एक दिवस आमचे गुरुबंधू अर्जुन दादा सईद पुण्यातले आहेत, सणसवाडीचे, ते मला गुरु म्हणून या क्षेत्रातले लाभले. आणि त्याने एक व्हॉट्सअपला अशी एक पोस्ट टाकली होती, लक्ष्मी तुमच्या दारात आलेली आहे, तिला तुम्ही दारातून आत घेणार की दारातून दार बंद करून लक्ष्मीला माघारी घालवणार, असा एक त्यांचा मेसेज होता. मला ते इतकं भावलं ते, कारण त्यावेळी खूप आर्थिक परिस्थिती वाईट होती. आईला म्हटलं ह्या मेसेज मध्ये काहीतरी तथ्य राव. मग खाली त्यांचा नंबर होता, मी त्यांना फोन केलं, दादा तुमचा असाच व्हॉट्सअपला मेसेज आलाय, आणि मी सातारा जिल्ह्यात होतो त्यावेळी राहायला. मग त्यांना फोन केलं तर ते म्हणले हा असं मी युट्यूबचं जरा प्रशिक्षण वगैरे देणार आहे, तुम्ही असेल इंटरेस्टेड तर या पुण्यात. तर मग मी कुठलाही विचार केला नाही. स्वतःची माझ्याकडे गाडी नव्हती, स्वतःकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता, स्वतः म्हणजे काहीच नव्हतं स्वतःकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी जायला स्वतःकडं बस चार्ज सुद्धा म्हणजे होता, पण रिटर्न यायचं बस चार्ज सुद्धा नव्हता. मग त्या अशा कंडिशन मध्ये मला अर्जुन दादा सईद भेटले. म्हणजे ते आज दादा नाही तर ते माझ्यासाठी एक खूप मोठे देव माणूस भेटला म्हणावं लागेल त्या संकटात. आणि आज ते माझ्यासोबत जोडलेले आहेत. मला ते खूप फॉलोअप घेऊन मला खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून आज एक चांगला उद्योजक घडवण्यापर्यंतचा प्रवास त्या दादांचा आहे. ते सगळं श्रेय दादांना. त्यानंतर तुमच्यासारखे भरपूर मित्रमंडळी मला लाभले आहेत, दादांच्या घरातले मंडळी आहेत, मला प्रत्येक वेळी फॉलोअप करतात. त्यांनी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्याकडे जे काही क्रिएटिव्हिटी आहे, जे काही तुमच्याकडे कलागुण आहेत, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूब हे एक चांगलं माध्यम आहे, त्याचा तुम्ही उपयोग करून का नाही घेत. त्यावेळी मला क्लिक झालं, नाही बाबा आपण कधी कॅमेरा फेसिंग नाही, कधी कॅमेरा समोर गेलो नाही, आपल्याला जमल का असं एक विचार पडला. पण परिस्थिती अशी होती, पर्याय नव्हता आपल्याकडे. म्हटलं आपण हे करून बघूच. थोडे दिवस आता असेही आपण अडचणीतच आहोत, अजून एखादी अडचण वाटली तर काय, आपल्याला तर सवय झाली अडचणीच, करून बघू म्हणून आम्ही युट्यूब कडे वळालो. त्यावेळी त्यांनी आम्हाला टेक्निकल गोष्ट सांगितली, बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये, आणि आजही ती मदत करतात. म्हणून आम्ही या क्षेत्रात तग धरून आहे. कुठेही चूक झाली तर ते चुकीवरती बोट ठेवून दादावानी तुम्ही ते चुकताय, तुम्ही हे बदल करा, आपण सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहतोय तर तुम्ही त्या पद्धतीने प्रेझेंट करा, हे आम्हाला ठणकावून सांगितलेलं आहे. आम्हाला योग्य वेळी योग्य गुरु भेटले अर्जुन दादा सईद, त्यांच्यामुळे आज आम्ही इथं टिकून आहे. त्यांनी बोलायचं, चालायचं, वागायचं, राहायचं कसं हे सगळं आम्हाला आमच्याकडून त्यांनी तयारी करून घेतली. आणि वेळोवेळी मला त्यांनी ट्रीटमेंट करत गेली, तुम्ही असं करा, आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतोय, तुमच्या प्रत्येक व्हिडिओतनं समाजाला काहीतरी हितकारक चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत, हा दृष्टिकोन त्यांनी आमच्या डोळ्यासमोर ठेवला. त्यामुळे आम्ही हे सगळं करत असताना खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं आधी बघतो, आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना, हे अनालिसिस करतो, मग आम्ही व्हिडिओ करत असतो. त्यांचं मी या क्षणी खरंच खूप आभार मानतो. ते आमच्यासाठी देव माणूसच आहे, कारण क्षेत्र कुठले असो गुरु पाहिजेत, आणि ते योग्य वेळी योग्य गुरु आम्हाला देवानेच पाठवला असावं असं मला वाटतं. तर मंडळी, ही मुलाखत सविस्तर आहे, त्यामुळे थोडीशी मोठी होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामधून खूप काही शिकण्यासाठी आपल्याला भेटणार आहे, खूप काही अनुभव आहेत ते आपल्या फायद्याचे ठरणार आहेत. दादा, तुम्ही बोलण्यापूर्वी आधी एक असं बोललात की कोविडमध्ये तुमचा जॉब गेला आणि त्यानंतर खूप हलाखीची परिस्थिती झाली, नेमकं काय झालं होतं, मग त्यावेळेस तुम्ही काय कसं सामोरे गेलात? मी कोविड पूर्वी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉब करत होतो, क्रीडा शिक्षक म्हणून. तिथं मी घोडेस्वारी, रायफल शूटिंग, आर्चरी, फेन्सिंग असे वेगवेगळे मी खेळ शिकवायचो तिथे. 1 तासाचा जरी जॉब असला तरी सुद्धा मला तिथे 24 तास त्या निवासी शाळा होती मिलिटरी पॅटर्नची, तिथे मी राहत होतो कोल्हापुरात. त्या खाजगी शाळा असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये ते शाळा बंद झालं. घरी येऊन काय केलं नेमकं? घरी आलो, त्यानंतर लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, चालू होतं फक्त शेती. आता घरात बसून काय,
घरातलं म्हणजे एकमेकांच्या तोंडाकडे बघून काय आपलं पोट भरायचं नाही हे आता माहितीच आपल्याला. त्यामुळं मग घरात चर्चा केलं, म्हणलं आईला सांगितलं आई जे मिळेल ते मी आता काम करणार. म्हणजे आतापर्यंत काय कुठे शिक्षक म्हणून काम केलं असेल किंवा अजून वेगवेगळे, पण आता जे मिळते ना ती सुद्धा आपल्याला संधी समजून मी ते काम करायला लागलो. शेतात जात होतो थोडे दिवस. मी शेतात जाताना बायकोला पण वाटलं हे एकटं शेतात जातात मी पण यावं. तिला म्हणजे छोटं बाळ होतं, तिला म्हणलं नको तू येऊ, आम्ही करीन जेवढं काय होईल तेवढं. नाही म्हणले आता हातभार दोघांनी पण हे संसार वाढायचा. मग आम्ही कुठं शाळू मोडायला, शाळू काढायला, द्राक्ष बागेत काम, कुठलं मिळत बेदार रोजंदारी करायचं. रोज रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतात आम्ही छोट्या बाळाला घेऊन दोघेही कामाला जात होतो. मला हाजरी 300 रुपये पगार मिळायचा आणि हिला 250 रुपये. अच्छा वहिनी मला सांगा, आता वहिनीकडे जातोय मी. दादा शाळेची नोकरी गेलेली, शिक्षक होते, नोकरी गेली, जॉब गेली. आल्याच्या नंतर मग कसं वाटलं नेमकं तुम्हाला? समज तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत कामाला गेलात की तुम्हाला असं वाटलं नाही का की पहिली नोकरी आता शेतात काम कसं करावं असं काही? नाही तसं काय नाही. आपण गावाकडे असल्यामुळे आपल्याला जास्त असं नोकरीची अपेक्षा पण नसते आणि सगळं गावाकडे असल्यामुळे सगळं शेतीवर आणि आपल्याकडे असं नोकरी वगैरे जास्त कोण करत नाही, सगळं शेतीवरच अवलंबून असतात. त्यामुळे आम्हाला काय तेवढं हे जास्त वाटलं नाही. तिकडे 10,000 मिळवण्यापेक्षा इकडे आपलं शेतात आणि सगळं घरात बसून बाहेर जाण्याची गरज पण नाही, त्यामुळे आपल्याला तेवढं काही प्रॉब्लेम झाला नाही. तर अतिशय बघू शकताय की खरं तर पती पत्नी यांच्या नात्यामध्ये एक बॉन्डिंग असलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. यांचा जॉब गेल्याच्या नंतर वहिनीने त्यांना लगेच साथ दिलेली आणि ते पुन्हा कामाला लागलेत. बरं किती पैसे मिळायचे त्या कामात? मला 300 रुपये हाजरी मिळायचं जोपर्यंत शेतात काम आहे तोपर्यंत. म्हणजे ते काय असं महिनाभर कंटिन्यू काम नसेल. समजा कोणाला शाळू काढायचं असेल, शाळू मोडायचं असेल तर तिकडे 300 रुपये हाजरी असेल, तिला 250 रुपये असायचं. पण जे काय मिळालं ते खूप कष्टातनं मिळायचे आणि ते आम्ही वापरताना सुद्धा खूप काटकसरीनं वापरायचो. आणि आम्ही दोघेही कष्ट केल्यामुळं का नाही म्हणजे प्रत्येक दोघांनी आम्हाला जाणीव होती पैसे वापरताना कुठं वापरायला पाहिजे कुठं नाही. त्यामुळं ते जरी लॉकडाऊन जरी जागतिक संकट असलं तरी सुद्धा आम्हाला शेतात काम करताना ती शेतातली संधी समजून आम्ही बऱ्याच शेतीतल्या गोष्टी त्यावेळी शिकून घेतल्या. म्हणून आज आम्ही म्हणू शकतो ना आम्ही सुद्धा शेतकरी आहे. आज आमच्या आईला खूप शेतीची आवड आहे पहिल्यापासून. तिनं आम्हाला काही शेतीच्या गोष्टी आता बारकावे सांगतात, म्हणून आम्हाला शेतीकडे बघताना खूप आता भारी वाटतं एक शेतकरी म्हणून घेताना. हे लॉकडाऊन मध्ये आम्ही घडलो, त्या मातीत काम केलं म्हणून ते आज शेतकरी म्हणून सांगू वाटतंय किंवा सांगू शकतोय. आपली घरची थोडीफार शेती आम्ही ते पण करतोय, असं सगळं आहे. बरं आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचे गुरुबंधू असलेले अर्जुन सईद यांनी तुम्हाला युट्यूब बद्दल सांगितलं, युट्यूब शिकवलं देखील, पण आपण रेसिपीज कराव्यात हे कसं? म्हणजे पुन्हा रेसिपी करायची म्हणजे तुम्ही वहिनींना पुढे केलंय आणि त्यांना रेसिपी करायला होतात. तुमच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला आधीच माहिती आहे, तरी देखील रेसिपीज का असं तुम्ही स्वतः एकटे बाहेर जाऊन दुसरं काहीतरी युट्यूब वरती करू शकले असते. हे रेसिपी कडे कसे वळाले? तसं एकटं जाऊन बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. संचित टीव्ही न्यूज म्हणून आपलं एक चॅनल आहे, तिकडे वेगवेगळ्या शेतीविषयक बातम्या मी करत होतो, शेतकऱ्यांची यशोगाथा वगैरे तिकडे मांडायचो. पण ज्या दिवशी तिकडे जर बाहेरचं काम ज्यावेळी नसतं त्यावेळी मग घरात काय करणार? समजा मग शेतात असेल तर असेल, नसेल तर मग काय करायचं? नुसतं घरी बसून चालणार आहे का? नाही. मग त्यावेळी मग आम्हाला अर्जुन सईद यांनी सांगितलं तुम्ही ज्या भागात राहताय, आता आम्ही सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये राहतोय, तर इकडं एक वेगवेगळ्या भाकरी बनवण्याचा पद्धत असेल किंवा इकडचे खाद्यपदार्थ असतील, इव्हन आमच्याच भागात असं नाही, जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा प्रत्येक ठिकाणी एक खाद्यपदार्थ प्रसिद्ध असतो. बरोबर. तुमच्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा असं अर्जुनदादांनी आम्हाला सांगितलं. सांगितल्यानंतर मग मला कसं तरी वाटायला मला स्वतःला चहा करून माहित नाही, कारण मी 15-16 वर्ष घरापासून लांब राहून शिक्षण घेतलेला मुलगा आहे. म्हणजे हॉस्टेल असेल, बोर्डिंग असेल किंवा रूमवर भाड्याने राहून असेल, असं शिक्षण केलेलं आहे. मग अशा जे मला काय जमत नाही त्या आयुष्यात, म्हणजे कधी मला चहा स्वतःला करून माहित नव्हतं, ते मी कधी त्या शिक्षणाच्या कालावधीत चहा पिला नाही. त्यामुळे स्वयंपाकातलं काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मी आमच्या गुरूंना पण टाळायचो, बाबा दादा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण आपल्याला स्वयंपाकातलं काय येते, कोण काय करून देईल ते आम्ही खायला तयार असतो, कधी नकार देत नाही कुठल्या पदार्थाला, एवढंच सांगायचं. मग एक दिवस अर्जुन दादा सांगितले नाही तुम्हाला हे करायचंच आहे म्हटले. बघा तर म्हटलं. मग आमच्या आईला बोललो, हिला बोललो. आता नवरा सांगतोय म्हणल्यानंतर साहजिक अशी ऐकू शकतो. आईला जरा हे वेगळं वाटलं ना, आईचं शिक्षण नाही, शेतकरी पहिल्यापासून, रोजंदारीवर आईनं पण खूप काम केलं, कॅमेरा समोर बोलायचं हे जरा आईला सुद्धा वेगळं वाटलं. आई म्हणले आपल्याला असलं काय जमायचं नाही, रानातलं तुम्ही
मका काढायला सांगा, तासाभरात एकरभर आम्ही सगळं गोळा करून देऊ तुम्हाला, पण हे सांगू नका म्हणलं. पण नाही म्हणलं, गुरुनी सांगितलं ना ऐकायचं, करून तर बघू, यश येईल अपयश येईल सगळं करायचं. बायकोला पण म्हणलं बघ तू चांगला स्वयंपाक करतेस आणि तुझा स्वयंपाक अनेक वेळा सगळ्यांनी स्तुती केलेला आहे, पै पाहुणे चांगलं हिच्या स्वयंपाकाला चांगलं नावाजलेलं आहे, करायला काय हरकत आहे. पण प्रॉब्लेम झाला कुठं सांगू काय, ही तयार झाली मानसिक दृष्ट्या, आई पण तयार झाली, पण ही भाषा कन्नड असल्यामुळं पुढचं सगळ्यात मोठं संकट काय तर सगळं तयार आहे, मानसिक तयार आहे, पण प्रेझेंट करायला किंवा सांगायला भाषा नको का. मला स्वयंपाकातलं थिअरी काहीच माहित नाही, मी कसं मराठीत सांगणार, सगळं करायचं होतं हिलाच. मग ही एक दिवस पहिल्या रेसिपीला चांगलं 4-5 पानं ताव भरून मराठीत सगळं लिहिली. हिला वाटलं ते व्हिडिओ चालू असताना मी बघून सांगीन, तसं नाही ना जमलं. तसं कसं जमल, कॅमेरा चालू असतो, पानाकडे कसं बघताय. तिला म्हणलं तुला जे येईल का नाही, कन्नड तर कन्नड, मराठी तर मराठी, जसं येईल तसं हाणून टाक. इतकं भारी बोलले राव, मला कॅमेऱ्याच्या मागे बसून मला हसू आलं. मराठी व्याकरण विकरण काही ताळमेळ नाही. म्हणजे मी मागं बसून हसत होतो ते व्हिडिओ बघून. म्हणजे आता सगळ्यांना आव्हान करतो, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा, पहिला व्हिडिओ कसा झाला. तर त्याची आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊया. दादांना थोडं स्टॉप करूया, आता मुद्दा महत्वाचा घेतला, आपण वहिनीकडे जाऊया. वहिनी मला सांगा, दादांनी आता सांगितलं की तुमच्यासाठी एक टास्क होतं, एक चॅलेंज होतं सुरुवातीला, मग तुम्ही कसं सामोरं गेला ते काम करण्यासाठी? नाही, अर्जुन दादांनी आमच्या बरोबर फोनवर पण बोलणं झालं, तुम्ही काय पण करू हे रेसिपी म्हणजे चॅनल चालू करा, आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर बोलायलाच मला मराठी येत नव्हतं. हा समजलं, पण त्यांच्या बरोबर पुढचं काय बोलायचं हे फक्त मी होय होय एवढंच म्हटलं दादांना. आणि आता ह्यांनी तर म्हटलं चालू करायचं म्हणजे चालू करायचं. तर त्यावेळी म्हणजे जास्त असं बोलता पण येत नव्हतं मराठी, आणि मी सगळं अगोदर एका वहीमध्ये सगळं लिहून घेतलं होतं, आणि ते सगळं फानं वगैरे फोडून मी तर बाजूला ठेवलं होतं ते फान, म्हणजे तिकडे बघून आणि इकडे बोलता यावं असं त्या पद्धतीने मी करून घेतलं होतं. पण ते कॅमेरा चालू झाले की ते पानाकडे लक्षच नव्हतं, आणि दादानी म्हटलं तुला कसं येते तसं बोलून टाक. त्यावेळी म्हटलं काय होते होऊ दे, कसं हा पहिला प्रयत्न केला. भीती होते मनामध्ये? हो भीती होतं, म्हणजे बोलायला जरा भीती वगैरे वाटायचं, पण ते पानाकडे जरा सुद्धा अजिबात बघितलं नाही, काय नाही, आपल्याला कसं बोलता येते. आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या खूप महिला बघतायत, त्यांना काय सांगाल? बऱ्याच महिलांना युट्यूब वरती काम करायचंय, परंतु त्यांना कॅमेरा समोर कसं बोलायचं याची भीती वाटते, काय सांगाल तुम्ही? नाही, मला पण पहिल्यांदा तसंच वाटायचं. अगोदर मी म्हणजे लग्नाच्या आधी कधी कॅमेरा पण बघितलं नव्हतं, आणि ह्यांनी चॅनल वगैरे सुरू केल्यामुळे त्यावेळी कॅमेरा वगैरे आणला, आणि त्यावेळी अगोदर थोडं थोडं म्हणजे असं भीती गेलं कॅमेराचं. आणि आपण रेसिपी चॅनल सुरुवात केलं त्यावेळी आपण पहिला व्हिडिओ ना ते आपण मोबाईलवर केलं शूटिंग, त्यामुळे मोबाईल काय आपलं रोजच असते, त्यामुळे त्यावेळी आपण म्हणजे कसं आपण रोज घरात बोलतो ना तसंच त्या पद्धतीने मी बोलून एक रेसिपी करून टाकलं होतं, आणि ते सगळ्यांना म्हणजे असं आपलं भाषा आणि करण्याची पद्धत ते सगळ्यांना आवडलं, आणि पहिलाच व्हिडिओ आपलं म्हणजे चांगलं असं व्हायरल पण झाला, आणि कमेंट वगैरे चांगला आली, सगळ्यांनी प्रतिसाद पण चांगला दिला. त्यामुळे म्हटलं वहिनी तुमचं भाषा पण खूप आवडतात, आणि तुम्ही सांगण्याची पद्धत आणि तुम्ही बोलताय ते सगळं खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही असंच पुढं रेसिपी बनवत जावा, आणि तुमचा आवाज वगैरे ऐकायला भारी वाटतोय. त्यामुळं सगळ्यांनी असं प्रतिसाद दिल्यामुळे ना म्हणजे असं पुढच्या व्हिडिओ करायला आपल्याला पण फार मदत झाली. दादा, भाषेबरोबरच तुम्ही जी गावाकडची जी संस्कृती आहे ती जोपासली. आता आपण जर पाठीमागे बघितलं तर हे भांडे वगैरे तुम्हाला दिसत असतील, चुलीवरचा स्वयंपाक हे सगळं आहे, परंतु याबरोबर तुम्ही संस्कृती पण जपलेली. वहिनींचा जो पेहराव आहे, जे राहणीमान आहे ते अगदी गावाकडच्या एकदम सर्वसाधारण कुटुंबातली ज्या महिला असतात त्या पद्धतीचं, आणि आज उच्च शिक्षित महिला देखील त्यांना अतिशय आदरपूर्वक बघतायत. आणि विशेष म्हणजे मी मुलाखत घ्यायच्या आधी अनालिसिस केलं तुमच्या चॅनलवरती जाऊन, सगळे पॉझिटिव्ह कमेंट आहेत, तुम्हाला निगेटिव्ह कोणी बोलतच नाही, काय नाही खरं. आता सुरुवातीला भांडीबद्दल सांगूयात. आपल्या ग्रामीण भागातलं खूप मोठं वैभव आहे. ग्रामीण भाग जर बघितला तर एक काळ असा होता की खेडे स्वयंपूर्ण होती, प्रत्येक गोष्ट प्रत्येक गरजा खेड्यातल्या खेड्यात भागत होत्या. मग ते खेडे स्वयंपूर्ण होते. आज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला खेड्यातच मिळत होती, इतके स्वयंपूर्ण खेडे आपल्या भारतात होते. पण अलीकडच्या काळात त्या आधुनिकतेच्या
अलीकडच्या काळात आधुनिकतेकडे लोक वळायला लागले आणि आधुनिकतेच्या नावाखाली जे खरं वैभव होतं ते सोडून गेले आणि नुसतं जे चकाकतंय तिकडं समाज तिकडं आपली माणसं वळायला लागले. म्हणून ही सगळी मातीची भांडी आहेत, याचा आरोग्याला असणारे फायदे. आज घरामध्ये असताना सुद्धा याच्याकडे बघताना आम्हाला इतकं समाधान वाटतं ना, म्हणजे नेत्र दीपक वाटतं ह्या स्वयंपाकघरात भरल्यासारखं वाटतं. डोळ्याला खूप सुखावणारा अनुभव आज आम्हाला या स्वयंपाकघरात मिळतोय. मग हे खरं वैभव आपलं. पण आपण हे सगळं सोडून दिलं आणि बऱ्याच. पण आज बघितलं तर ट्रेंड आहे, आज प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचं स्टायलिश किचन आहे, वेगवेगळे भांडे आहेत. असं असताना मातीच्या भांड्यामध्ये हे सगळं करायचं, ही संकल्पना कशी सुचली? आता ह्यात मी हे सांगण्यापेक्षा हे अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. आज आता मी जरी म्हणलं यात हे आहे ते आहे, तर मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यानंतर त्यात जे मूलभूत अन्न घटक जे आहेत त्यात जे टिकायला पाहिजेत, म्हणजे काही वाफेद्वारे निघून जातील, काही शिजल्यानंतर निघून जातील, असे सगळं असतात. मग त्या मातीच्या भांड्यात जे अन्न घटक राहतात ते इतर भांड्यापेक्षा त्या तुलनेत ह्यात अन्न घटक जास्त राहतात, जे आपल्या शरीरासाठी पोषक तत्व या मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नामध्ये जास्त असतात. मग आपण एवढं महागडं तांदूळ आणतो, ज्वारी आणतो किंवा सगळं भाज्या बिज्या महागड्या आणतो आणि ते बनवतं कशात तर कुठल्या तरी वेगळ्या भांड्यात बनवतो आणि ते बनवल्यानंतर त्याची वाफ होऊन त्याच्यातले मूलभूत अन्न घटकच निघून जातात. मग ते एवढे महागडे आणून उपयोग काय? आपल्या शरीराला ते पोषक ठरलं पाहिजे ना, ते आपल्या शरीरात लागू झालं तब्येत त्याच्या पाठीमागचं कारण. असं सगळं. म्हणून हे मी म्हणलं ना की हे सांगण्यापेक्षा अनुभव घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी अनेक वेळा सांगितलं की मातीची भांडी वापरायची कशी, त्याचा उपयोग कसा आहे, काय कुठल्या भांडीला म्हणजे स्वच्छता कशी ठेवावी, अशा सगळ्यावरती आम्ही आधी व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि हे अन्न पदार्थ बनवल्यानंतर कुठल्या भांड्यामध्ये काय क्षमता असते अन्न हे शिजवणे ते सगळं सांगितलं, वापरायचं कसं सरसकट सांगितलं. आणि माझा कायम आग्रह असतो की तुमच्या घरात 1-2 तरी तुम्ही मातीची भांडी घ्या आणि बनवा आणि खा, म्हणजे चांगलं आपल्या शरीराला. मी प्रत्येकाने हे सांगतो की मातीची भांडी वापरा तुम्ही, भले ते हे स्वस्त असतात बरं काही भांडी. आणि आपल्या 12 बलुतेदारी परंपरागत व्यवसायामधला हा एक व्यवसाय आहे. हे जर आपण नाही खरेदी केलं, आपण जर या भांड्यात चांगलं अन्न नाही घेतलं तर निश्चितपणे हे व्यवसाय जातील आणि आपण परत कुठल्या तरी वेगळ्या देशाची कॉपी करून मग आपलाच देश तिकडचे ती लोक चोरतील आणि परत आपल्याला शिकवतील मातीच्या भांड्यात खाऊन. मग आपल्याला ते वा क्या बात आहे, लय भारी वाटेल, आपल्याला विकत देतील. त्यामुळे हे टिकवलं पाहिजे. हे आम्ही सगळ्यांनी एक लाईक पाहिजे या गोष्टीसाठी. आता वहिनींकडे जाऊया आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही काम करायचं म्हटलं की मतभेद असतात. आता एवढं मोठं काम करायचं, रेसिपी बनवायची, सगळं नियोजन करायचं, शूटिंग करायची, कधी चिडचिड व्हायची, दादा वगैरे कधी रागवले किंवा तुम्ही दादांवर रागवलं, असं काही घडतं कधी? नाही, तसं कधी होत नाही. म्हणजे आपण काय घरीच असते, त्यामुळं लहान मुलं वगैरे आहेत आणि आमचे सासूबाई वगैरे आहेत, त्यांनी पूर्ण पोरांना पूर्ण सांभाळतात. आणि आपल्या इकडे रेसिपी चालू झालं की सगळं पोरं त्यांच्याकडेच असतं. आणि अगोदर सगळं आपण तयारी करून घेतो आणि तयारी करून घेतली की पूर्ण सगळं पोरं बाहेर सासूबाईकडे असतात आणि पूर्ण आपलं रेसिपी वगैरे होऊसपर्यंत ते आत कोणीच येत नाहीत. त्यामुळं त्यांचं काय असं त्रास होत नाहीत. आणि पोरं बाहेर असल्यामुळं आपलं म्हणजे रेसिपी करायला पण बरं पडतंय, त्यामुळे असं चिडचिड वगैरे काय जास्त होत नाही. बरं दादा, मला सांगा, रेसिपी केल्या, पुढे आलात तुम्ही, यातून आर्थिक फायदा होईल किंवा आपली प्रसिद्धी होईल असं काही वाटलं होतं तुम्हाला? महत्वाचं ज्यावेळी आम्हाला आमच्या गुरुने सांगितलं हे करा, त्यावेळी आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. म्हणजे पुढे जाऊन एवढं मोठं होणार आहे, लोक एवढं बरोबर प्रतिसाद देणं, काहीच कल्पना नव्हती. मुळात हे कन्नड बोलणारी मुलगी, हिला मराठी शिकून मला सगळ्यांसमोर आणायचंय, हेच माझ्यासाठी होतंय का नाही हे मला कॉन्फिडन्स नव्हता. पण खरंच मला बायकोनं खूप साथ दिलेला आहे. हे सगळं जे करते ना, गावाकडची टेस्ट, हे सगळं हिच्यामुळं आज आम्ही वहिनींचंच रे, कारण टेस्ट ही वहिनींच्या हातची. आम्ही नुसतं खायचं काम केलं आणि बनवायचं यांनी केलंय. आणि चुली समोर बसून कंटिन्यू स्वयंपाक करून सगळ्यांना चांगलं चांगलं खायला करणं आताच्या घडीला एवढं सोपं नाही. धूर असतो, उन्हाळ्यात उकडणं असतं, मुलांचा त्रास असतो, हे सगळं तिनं पाठीशी घालून हे सगळं सगळ्यांसाठी चांगलं करून घालायचं काम तिनं केलेलं आहे. म्हणजे मग अजून काय पाहिजे, या जन्मात मला ही मिळाली, हेच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अच्छा, बरं मला सांगा, आता हे सगळ्या रेसिपी वगैरे होत होत्या, तुम्ही व्हिडिओ सुरुवात केली, पण प्रत्येक युट्यूबर आहे किंवा सोशल मीडियावरती काम करणारा, प्रत्येकाला व्हायरल होत असतं किंवा ते पोस्ट लवकर व्हायरल नाही होत, त्यावेळेस अनेक समस्या येतात किंवा सातत्याने काम करून देखील यश मिळत नाहीये. असं काही नर्वसपणा वगैरे आला किंवा तुम्हाला एकदम असं आपलं हे काम चालणार आहे, लोकांना आवडणार आहे, हे कधी भास झाला नेमकं?
आम्ही चॅनल चालू केल्यानंतर बघा कुठल्याही चांगली गोष्ट केल्यानंतर लोकांना ते लगेच रुजू होत नाहीत. म्हणून आम्ही आजूबाजूला 6 महिने लोकांना सांगितलं नाही आम्ही असंही करतो किंवा असे वेगवेगळे पदार्थ बनवतो आम्ही युट्यूबला टाकतो. हे कुणाला सांगितलं नाही, कारण जर सुरुवातीलाच आम्ही सांगितलं आम्ही टाकतोय तर आजूबाजूचे लोक येणार मग ते निगेटिव्ह आम्हाला आमच्याशी चर्चा करतील, तुम्ही हे केलं हे बरोबर नाही केला ते नाही केला असं होऊ शकतं. म्हणून 6 महिने आम्ही फक्त आमच्याच कुटुंबातल्या लोकांना माहित होतं आम्ही करतोय. बरं काय समजा एखादा पदार्थ चुकला तरी काय घरचेच समजून घेणार आहेत, खाणार आहेत घरचेच, त्यामुळं आम्ही बाहेर कोणाला सांगितलं नाही. पण 6 महिन्यात आम्हाला खूप चांगली ग्रीप मिळाली, सगळ्यांबरोबर प्रतिसाद दिला. आणि आज खरंच जी हातात कला आहे, स्वयंपाक करण्याची खरंच कला आहे, त्यामुळं कोणी आता युट्यूबला बघितलं तर आपल्या सगळे खाली कमेंट वाचा, कोणीही निगेटिव्ह कमेंट करत नाही किंवा आम्हाला कुठेतरी मनाला लागेल असं एकही कमेंट नसतं. त्यामुळं म्हणजे खूप कमी युट्यूबर असे आहेत सोशल मीडियात त्यांच्या खाली कमेंट वाचण्यासारखे असतात. नाहीतर आज कमेंट करणारे चांगले कमेंट करण्यापेक्षा वाईट कमेंट करण्याची गर्दी जास्त आहे, ते वाचायला येणाऱ्यांची त्यापेक्षा जास्त गर्दी आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये लय तसं अवघड आहे, पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यामुळे चाललंय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता सगळं व्यवस्थित चाललंय. बरं आता हे युट्यूबचं काम करत असताना तुम्ही काम करत पुढे आलात, मग हे मसाला उद्योग आपण करायला पाहिजे किंवा गावाकडची टेस्ट हा मसाला आता तुम्ही विकताय, तर ह्याचा एक काय अनुभव आहे नेमका, आता सुरुवात कशी झाली आणि आता सध्या परिस्थिती काय? सुरुवातीला आम्ही मसाल्याकडे का वळलो ते ही सांगेल मी, पुढचं सांगतो. बरं वैनिक कसं गेला त्या मसाल्याच्या उद्योगाकडे कसं? म्हणजे आपण रोज वेगवेगळे पदार्थ बनवणार आणि ते सगळेजण म्हणजे ते आपल्याला विचारणार, दादा वहिनी तुम्ही ते रेसिपी बनवताय त्यामध्ये तुम्ही कुठला मसाला वापरताय ते सांगा, आणि तुमचं म्हणजे रेसिपी वगैरे एवढं छान होतात, पदार्थ तुम्ही एवढं छान बनवताय आणि ते मसाला आपल्याला देऊ शकता का, असं म्हणजे भरपूर जणांचं कमेंट येत, आपल्या व्ह्यूअरचंच कमेंट तुम्हाला व्ह्यूअरचंच कमेंट येत होता. आणि तसंच म्हणजे लहान मुलं वगैरे असल्यामुळं आम्ही तसंच त्यांना एवढं म्हणजे सध्या काय आपल्याला म्हणजे द्यायला उपलब्ध होणार नाही असं आपण त्यांना सांगत आलो. 6 महिने तर असंच आपण सांगितलं सगळ्यांना. तर आता बरेच असं कमेंट येत होतं, त्यामुळे म्हटलं आता आपण ते म्हणजे किती आपल्या हातानं होते तेवढं आपण करून देऊया म्हणून आहे ना आपण हे मसाला वगैरे आपण चालू केला. पहिल्यांदा आपण ते कांदा लसूण मसाला आपलं गावठी मसाला असतोय आपण घरी कसं वापरतो ना त्यामध्ये सगळं देशी व्हरायटी वापरून, म्हणजे लसूण देशी, म्हणजे मिरची कुठलं वापरायचं आणि तीळ वगैरे देशी आणि धने आपल्याला शेतकऱ्यांकडून किती म्हणजे देशी प्रमाणात मिळतोय ना तसं आपण सगळ्या शेतकरीकडून असं फिरून गोळा करून आहे ना ते आपण कांदा लसूण मसाला आहे ना ते तयार करून म्हणजे असं सगळ्यांना म्हणजे कोण मागतंय ना त्यांना आपण द्यायचं आणि त्यांना आपल्याला मसाला त्यांना खूप आवडला. त्यांनी म्हणजे असं पुढं कमेंट करतात की दादा वहिनी तुम्ही आम्हालाच मसाला देताय, हे सगळीकडे मसाला म्हणजे सगळ्यांना पोहोचायला पाहिजे, म्हणजे शहरात वगैरे असा आपल्याला मसाला मिळत नाही गावठी मसाला, तर हे सगळ्यांनाच मसाला पोहोचायला पाहिजे असंच त्यांनी आपल्याला प्रतिसाद वगैरे दिल्यामुळे ना आपण आता सगळ्यांसाठीच आहे ना आपण हे मसाल्याचा उद्योग पण चालू केला. त्यामध्ये आपलं आता कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला, आणि जास्त असं कार्यक्रम मध्ये वगैरे जास्त म्हणजे सांबर वगैरे बनवतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा आणि काही जण ते म्हणजे कांदा लसूण वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ते तरीचं मिरची लाल मिरची पावडर म्हणून ते सुद्धा आपण मसाला बनवतो. आणि काही जण ते कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा ते मिरची पावडर चांगला आहे, त्यांना म्हणजे मिरची पावडरला सुद्धा ना चांगलं असं मागणी आहे. आणि त्याबरोबरच आपण गावाकडे असल्यामुळे ना आपल्या सांगली जिल्ह्यात ना राजापुरी व्हरायटीचं देशी हळद पावडर मिळतंय आणि आपण ते शेतकऱ्यांकडून ते कसं पिकवतात, ते सेंद्रिय आहे का, ते त्यामध्ये काय केमिकल वगैरे मिक्स करतात का, ते सगळं आपण बघून आहे ना आपल्याला सेंद्रिय किती मिळतात तेवढं आपण ते हळद वगैरे हळकुंड वगैरे आणून आहे ना ते सुद्धा आपण आता सगळ्यांना ना हळद पावडर देतोय. आता आपल्याकडे म्हणजे रोज आपण भाजीत वगैरे हळद पावडर वापरतोच आणि त्याच्यापेक्षा आहे ना आपल्याकडे असं डॉक्टर लोक वगैरे आहेत आपले रेसिपी वगैरे बघणार, त्यांनी आहे ना आपलं त्यांच्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी खोकला सर्दी वगैरे म्हणजे आता पावसाळ्याचा दिवस आहे, सर्दी खोकला वगैरे लागलं ना तर ते थोडंफार आपण हळद पावडर देशी असल्यामुळे ना एक अर्धा चमचाभर रात्री आपण गरम दुधामध्ये हळद पावडर वगैरे घालून पिलं तर त्यांनी म्हणतात खोकला वगैरे कमी होतोय असं आता डॉक्टर लोकच आम्हाला सांगतात. कमेंट आला आणि आता सगळीजण त्याला पण खूप छान मागणी आहे, देशी हळद पावडर पण देतो. आणि आता आपण कांदा लसूण मसाला, काळा मसाला झाला, मिरची पावडर, हळद पावडर झाला आणि त्याबरोबरच आपण आहे ना आता आपण म्हणजे असं खेड्या गावात आहे आणि आपलं पण शेती आहे त्यामध्ये आपण आता हे कडधान्य वगैरे पिकवत असतो आणि आपण गावाकडे असल्यामुळे जास्त आपल्याकडे पाऊस पण नसतोय आणि किती म्हणजे असं आपण काही दुसरं म्हणजे औषध वगैरे काहीच फवारणी
फवारणी करत नाही, काय नाही. असं आपल्याला कडधान्य वगैरे भेटतं. त्यामध्ये मूग, मटकी, घेवडा, चवळी असं वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे गावाकडे भेटतात. आणि ते सुद्धा आपण आहे ना सगळ्यांना म्हणजे घरपोचच देतो. कडधान्य एक 4 प्रकारचे आपल्याकडे कडधान्य आहे. आणि ते कोण मागितलं तरी सुद्धा त्यांना पण आपण देतो. आणि आपण उन्हाळ्यात ते पापडचं पण आपण चालू केलता. आणि त्यामध्ये भरपूर प्रकारचे पापड होतं. आणि आपण ते घरीच बनवून आहे ना सगळ्यांना देत होतो. त्यांना म्हणजे पापडला तर असं भरपूर म्हणजे प्रतिसाद होता. ते पण एवढं कसं सगळं तुम्ही म्हणजे रेसिपी पण बनवल्यात, हे सगळं मसाला बनवायचा, पापड बनवायचे, हे सगळं कसं शक्य झालं? नाही, आता आपलं म्हणजे एकत्र कुटुंब आहे. म्हणजे जाऊबाई असेल, सासू, म्हणजे असं आपण म्हणजे हातात कोण तर लागलं तर आहे ना आपण म्हणजे शेजारी वगैरे घेऊन आहे ना ते सगळं आपण यावर्षी शक्य केलेलं आहे. आणि सगळ्यांना म्हणजे असं आपण हातावर वगैरे केल्यामुळे ना ते सगळ्यांना खूप आवडलं. त्यामुळे भरपूर मागणी पण होता. त्यामुळे वहिनींसाठी एक लाईक पाहिजे, कारण एवढी मेहनत वहिनींनी घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे मराठी भाषा येत नसून हे सगळं स्ट्रगल त्यांनी केलेलं आहे. आणि आज मराठी पण खूप छान बोलतायत. दादा मला सांगा, हा सगळा संघर्ष सांगितला, वहिनींनी मसाल्याबद्दल सांगितलं, सध्या मागणी किती आहे आणि मार्केटमध्ये आतापर्यंत काय काय अनुभव आले, कशा पद्धतीने कामकाज चालू आहे? सुरुवातीला आम्हाला असंच लोक मागायचे, देताय काय मसाला बनवून द्याल का. मग आम्ही द्यायला चालू केलं, त्यातनं ऑर्डर वाढत गेली. आम्ही पहिल्या टप्प्यात आता हे सगळं घरगुती आहे आणि सगळं मॅन्युअली काम आहे, म्हणजे हातानं बनवणं काम. हे काय कुठल्या मोठ्या मशीनवर किंवा कुठल्या फॅक्टरीत होत नाही. त्यामुळे आमची आधी आम्ही क्षमता चेक केली, आम्ही किती बनवू शकतो. लोकांची ऑर्डर सांगता येत नाही अचानक किती येऊ शकते. बरोबर. मग पहिला आम्ही आमची कॅपॅसिटी बघितलं की आम्ही किती मसाला बनवू शकतो. मग आपण सांगताना त्याच्या कमी सांगायचं, म्हणजे 20 किलो ज्यावेळी बनवेल ना त्यावेळी आम्ही सांगतो 10 किलो आहे आपल्याकडे आहे. त्यावेळी ऑर्डर येतात 25 किलोचे, म्हणजे 5 किलोचे अजून एक्स्ट्रा झालेले असते. असं होत होत आता ऑर्डर छान येत आहेत. आम्ही फक्त आधी ज्यांच्या ऑर्डर येतील त्यांनाच आम्ही देत होतो. आता म्हणजे ऑर्डर आधी यायच्या आम्ही बनवून द्यायचो. आता असं नाही, आम्ही आता बनवून ठेवतोय, म्हणजे ऑर्डर कधी उपलब्ध आहे. त्यामुळे देऊ शकतोय. आमचे तुम्हाला सांगतो इकडे पश्चिम महाराष्ट्रात तर सगळीकडे जातो, कोकणात जाते, त्यानंतर तुमच्याकडे बीडला जाते, बीड, आंबेजोगाई, त्यानंतर परळी असेल, त्यानंतर इकडं जालना असेल, जळगावला असेल, त्यानंतर जळगाव मध्ये पाचोरा म्हणून असे भरपूर महाराष्ट्रातल्या भरपूर ठिकाणी जातं. फक्त हे महाराष्ट्रातलं इकडे कर्नाटक, हुबळी, धारवाड, बेळगावला जातं, चेन्नईला जातं. सगळ्या भारतातल्या अगदी कुठलाही ग्रामीण भाग असला तरी तिथं आपले मसाले पोचतात. समाधान वाटते बाबा गावाकडे आहे. आणि गावाकडचं फक्त यात काय, हे फक्त आर्थिक उद्दिष्ट डोक्यात ठेवून बनवलेलं नाही. तुमची मागणी, तुमची चव काय आहे ही गरज ओळखून आम्ही हे बनवलेलं आहे. अगदी खूप मनापासून जीव ओतून आज सगळे मंडळी कष्ट करतात. त्यामुळे साहजिकच मसाल्याला एक वेगळी चव आहे. आज तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना गावरान मसाले खायला मिळतात, गावरान कडधान्य खायला भेटतात, तेही कुठल्याही फवारणी विरहित. म्हणजे एक महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी फायद्याची बाब आहे. दादा मला सांगा, आज वहिनींनी सांगितलेलं की कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले बनतात, कुठं कुठं मसाले जातात. आज तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला गावरान पदार्थ, गावरान मसाले खायला भेटायला लागलेत. आज नवीन तुम्ही भडंग पण आणलाय, तो पण मार्केटमध्ये लॉन्च करणार आहेत. खरंच खूप छान वाटलं हे सगळं बघून. आता मला सांगा, एवढं सगळं चाललंय, तुम्ही अगदी एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर आलात, त्यातल्या त्यात रेसिपीवर आलात, वहिनींना मराठी येत नव्हती, कन्नड येत होती, मराठी शिकवलात, हे सगळं काम करून घेतलं. आता पुन्हा मसाले करून घ्यायला लागलात. एका महिलेकडनं किती काम करून घेणार आहेत. आणि आता हे सगळं होत असताना वहिनी कधी चिडचिड वगैरे करतायत किंवा तुमची कधी चिडचिड वगैरे होते काही, एकमेकांना रागवताय? नाही, कधी कधी म्हणजे यात काय ताण येण्यासारखी गोष्ट नाही. मी असंच खेळत करतो आणि हे मी करून घेत असताना आधीच वातावरण म्हणजे पॉझिटिव्ह क्रिएट करतो. अगदी रेसिपीच्या सुरुवातीला सुद्धा आता आमची लहान मुलं आहेत, सगळी लहान लेकर आहेत, व्हिडिओ करताना कोण मध्ये येतं, हे सगळं आम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ करायच्या आधी 10 मिनिटं मी वातावरण असं क्रिएट करतो, हे सगळं घडणारच आहे हे फिक्स डोक्यातच ठेवायचं. असं क्रिएट केल्यामुळं ना म्हणजे अचानक घडलं असं काय नाही होत, हे घडणारच आहे हे गृहीतच धरून. हे बनवताना एखादं बाळ येणार मांडीवर बसणार हे फिक्सच आहे, किंवा एखादं येणार रडणार हे फिक्सच आहे. त्याला तसंच रेसिपी मध्ये तेच सगळं नॅचरल लागतं, लोकांना पाहायला आवडतं त्यामुळे.
मग आमच्या आईंचं असेल, आमचे बंधू आहेत, सगळ्यांचे खूप सहकार्य आहेत. असं चिडचिड होण्यासारखं काय वातावरण होत नाही. आणि जरी एखादं कसं होते कधी कधी आता हे मसाल्याचे व्यवसाय आहेत, एखादा व्यवसाय सांभाळायचं म्हणल्यानंतर असं म्हणजे तेवढं अपडेट पण राहायला लागतं. प्रत्येकाला चांगली सर्व्हिस पोचायला पाहिजे, वेळेत हे मसाला जायला पाहिजे. बरं ट्रान्सपोर्ट मध्ये कुठं काय अडचण आलं हे पण बघितलं पाहिजे. हे सगळ्या बाहेरच्या गोष्टी मी स्वतः बघत असतो. हा बिलकुल इकडं लोड येऊ देत नाही किंवा ह्याला माहीतच होऊ देत नाही मी ते बाहेर काय गोष्टी घडल्यात. हिला फक्त घर सांभाळायचं आणि बाकीचे सगळे पदार्थ बनवण्याकडे हिचं जास्त तिकडे फोकस केलेला असतं. आणि बाहेरच्या काय तसे बाहेर सुद्धा मला पण काय फारशा अडचणी आहेत. व्यवस्थित सर्व्हिस देणं, लोकांचे फीडबॅक घेणं, टेस्ट कशी वाटली आवर्जून विचारणं, मेसेज करणं हे आमचं कंटिन्यू चालू असतं. आणि सर्व्हिसच्या बाबतीत जर म्हणला तर आम्ही मसाल्या बाबतीत एक डोक्यात ठेवलं, जोपर्यंत माणसाला समोरच्या माणसाला टेस्ट आवडून समाधान मिळत नाही तोपर्यंत आपला मसाला तिथपर्यंत पोहोचतच राहायला पाहिजे. अरे वा. आता कधी कधी असं होते, हे पार्सल आहे, हे जाताना ट्रान्सपोर्ट मध्ये आदळ आपटून फुटू शकतं. म्हणजे आम्ही पॅकिंग व्यवस्थित देतो पण काय सांगावं, ट्रान्सपोर्ट मध्ये फुटू शकतो. बरोबर. गेल्यावर जर हे फुटलं तर कस्टमर म्हणलं दादा हे तुमचा मसाला आलाय पण फुटलाय, त्यावेळी आम्ही ते फोटो पाठवायची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त त्या एका कॉलवरती विश्वास ठेवून त्या माणसाला हाय असं पीस टू पीस दुसरा मसाला आम्ही बदलून दिलेला आहे. असं लोणच्याच्या बाबतीत झालंय, मसाल्याच्या बाबतीत झालंय. पापडाच्या तर बाबतीत तुम्हाला सांगतो, पापड कुरडई आमचा हा पहिल्याच वर्षाचा व्यवसाय आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही जे बॉक्स पॅकिंग केले ते काही इतके मजबूत बॉक्स नव्हते आणि आम्हाला अनुभव नव्हता. आणि नाजूक प्रकार आहे पापड विपड. एक सुरुवातीला 4-5 बॉक्स गेले, ते गोव्याला पाठवलं, इकडे बरेच महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. ते गेल्यानंतर तिथं जाऊपर्यंत पूर्ण चोरा झाला होता. पण ते त्या कस्टमरनं का सहन करायचं, ती आमची चूक आहे. म्हणून आम्ही हाय असं त्यांना बदलून दिलो. आणि आम्हाला अजिबात खंत वाटली नाही किंवा आम्हाला नुकसान वाटलं नाही. ते आमच्यासाठी ते शिकण्यासाठी एक अनुभव मिळाला. पैसे आपल्यासाठी गौण विषय आहे, पण त्या माणसाला मिळालं जे समाधान आहे ना ते पैशा कैक पटीने आम्हाला आनंद देणार आहे. म्हणून आम्ही हे डोक्यात ठेवलं की केवळ पैसा नको आहे, सर्व्हिस द्या, चांगलं माणसाचे फीडबॅक येऊ देत, त्याच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आमचे कान आतुर असतात. आणि हे असं सगळं आपलं व्यवसाय चाललंय. खूप छान रिस्पॉन्स आहे. आज खूप आनंद वाटतोय, एवढं लोक भरभरून प्रतिसाद देतात. बरं, गेल्या तासभरापासून किंवा अर्ध्या तासापासून सगळे लोक आपल्याला ऐकतात. खूप छान. असं वाटतं की तुमच्या सोबतच्या या गप्पा संपूच नाही, परंतु प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. मंडळी, दादा वहिनींनी खूप छान गप्पा आपल्या सोबत केलेल्या आहेत. जर कोणाला हा मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला कॉलही करू शकता. कॉलही करू शकताय. पण कॉलपेक्षा व्हॉट्सअप जर केले तर कधी कधी काय लहान मुलांच्यात कधी कॉल उचलला होत नाही. पण व्हॉट्सअप जर मेसेज केला तर थोड्या वेळानं का होईना पण तुम्हाला रिप्लाय येईल, तुमचं समाधान होऊ शकतं. तर मंडळी, जर तुम्हाला मसाले घ्यायचे असतील, दादांसोबत काही काम असेल, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एका गोष्टीकडं की दादांचं एक गोष्ट सगळ्यांना जाणून घ्यायची, ती म्हणजे या व्यवसायात येण्यापूर्वी किंवा युट्यूबवरती काम करण्यापूर्वी काय फील होत होतं आणि आज काय आहे, दोन्ही मध्ये काय बदल वाटतोय? व्यवसाय ह्या युट्यूबकडे यायच्या आधी नोकरदार होतो आणि त्या नोकरीची शाश्वती नव्हती. म्हणजे काय 10,000च नोकरी होता. आज 4-5 वर्षाचा लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊन पूर्वी 10,000 पगार होता. लईतलं या 4-5 वर्षात माझा पगार किती वाढला असता? 10चे 15 झाले असते, पण 15चे 20 झाले असते. पण ते 20,000 रुपये आत्ताच्या घडीला, आता आमचा जर खर्च बघितला आहे सगळ्याचा, तर ते सुद्धा पैसे आमच्यासाठी अपुरेच पडले असते. पण आज सगळ्या प्रेक्षकांच्या सहकार्यातून, सगळ्यांच्या आशीर्वादातून आपला मसाला व्यवसाय स्टँड होतोय. आज निश्चितपणानंच म्हणजे आज त्यांच्या आशीर्वादाबरोबर आपलं हे सगळं जे चालतं नाही सगळ्या यांच्या आशीर्वादावर आहे. त्यामुळे केवळ जॉबच्या त्या कुठल्या तरी एखाद्या तळ्यात अडकून पडण्यापेक्षा आज समुद्रात उडी सगळ्यांनी घ्यायला लावले आणि आज कुठेतरी समाधान वाटतं हे सगळं करतात. आज लोकांमध्ये तुम्ही जात असाल, कधी बाजारामध्ये असाल, कधी गावावरती एखाद्या दौऱ्यावर जातात, त्यावेळेस लोक तुम्हाला अचानक ओळखलंय, काही असा प्रसंग झालाय कधी? तसे लय किस्से काय झालं वहिनी, कधी असं एखाद्या प्रवासात वगैरे कुठे काय? नाही, असं आपण बाहेर वगैरे गेलं तर ते आपल्याला म्हणजे बघत राहतात अगोदर, हेच दादा वहिनी आहेत का नाही. म्हणजे व्हिडिओ मध्ये बघतात आणि बऱ्याच वेळा बघतात आणि डायरेक्ट येऊन विचारतात, दादा वहिनी तुम्हीच आहे ना ते गावाकडची टेस्ट. काय फिलिंग्स असतात त्यावेळेस, काय वाटतं? नाही, खूप छान वाटतंय. असं कोणतरी येऊन डायरेक्ट आपल्याला असं बोलले की जरा जे वाटते छान वाटतं. दादा, असं काही असं एखादा अनुभव आहे जो तुम्हाला शेअर करायचा? हो, 100% दादा. आम्ही एकदा लग्नात गेलो होतो आणि लग्नात
गेल्यावर आता कसं जनरली माझा एक विद्यार्थी होता, त्याच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. ते कधी त्यांना अपेक्षितच नव्हतं हे दादा वहिनी इथं लग्नाला येतील. त्यांना माहित नव्हतं ना तो माझा विद्यार्थी जो ज्याचं लग्न होतं. आम्ही गेलो होतो लग्नाला. इतकी तुम्हाला सांगतो गर्दी, म्हणजे सगळे प्रत्येक जण दादा वहिनी आहेत फोटो काढायला. ते वर नवरदेव थांबलाय तिकडं कोण जाईना आणि इकडे खाली आम्ही उभा राहिलो. प्रत्येक जण येणार आणि सेल्फी फोटो काढून घेऊन जाणार. मग आम्ही येताना प्रवासात परत येताना स्वतःला अनुकरण केलं. मीला विचारलं पूजा अगं आपलं खरंच तेवढी कुवत आहे का, कुणीतरी यावं आणि आपलं फोटो काढून घ्यावं असं आपण काय अजून समाजात काही दिलोय का तेवढं. मग तसं म्हणजे अजून तरी आमच्याकडून समाजाला काय असं मोठं देणं नाही आमच्याकडून देणं झालं नाही. पण तुम्ही जे देताय, तुम्ही जी संस्कृती पुन्हा जिवंत करताय, तर हे खूप महत्वाचं आहे. लोकांना खूप अप्रूप वाटतंय. दादा वहिनी म्हणून स्वतः येऊन विचारतात. आम्ही अगदी पुण्यात गेलो, आळंदीला गेलो, सगळीकडे गेलो. बीड जिल्ह्यातले जे आगार व्यवस्थापक आहेत ते सुद्धा आम्हाला फॉलो करतात. ज्यावेळी मी बीडला प्रवास केला त्यावेळी तिथं त्यांनी बघितलं मला. ते पण म्हणले तुम्ही सांगलीकर आहे का. हो म्हटलं. असं म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला भेटतातच. काय वाटतं त्यावेळेस? लय भारी वाटतंय खरं तर. जेवढे आम्हाला उत्सुकता असते ना, म्हणजे एखादा पाहुणा आल्यावर केवढा आपण वाट बघत असतो, पाहुणा येणार. तसं आमची लोक कोणतरी वावा करते आणि वावा करून फोटो काढायला येतात. त्यावेळी ते आमची कोणतरी रिलेटिव्ह असल्यासारखं आम्हाला वाटतं. म्हणजे ते आमचे कोण भाऊ असेल, बहीण असेल, असं खूप जवळच वाटतं. कारण ते अगोदर आम्हाला बघितलेले असतात. कदाचित आमची पहिली भेट असेल पण ते आमच्या जवळचीच आहेत असं वाटून राहत. अच्छा, कुठलाही भारी वाटतंय. तर खूप छान वाटलं दादा वहिनींचा हा सगळा प्रवास आणि एकंदरीत ह्या सगळ्या रेसिपी कशा करतायत, कशा पद्धतीने काम चाललंय हे सगळं आपण जाणून घेतलंय. परंतु दादा सगळ्यात महत्वाचा विषय शेवटी जाता जाता आम्हाला जाणून घ्यायचा आहे. आज आर्थिक बाबतीत जर विचार केला तर इन्कम सोर्स हा कशा पद्धतीने वाढलेला आहे आणि कितीपर्यंत गेलेला आहे? तसं तर युट्यूब गाईडलाईन प्रमाणे कुठली रक्कम आपण जाहीर करायला नाही पाहिजे आणि ते एक पॉलिसीचा भाग असतो. परंतु तरी देखील आपल्या या व्हिडिओमधून बऱ्याचशा महिला आहेत, नवीन मुली आहेत, नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना युट्यूब कडे करिअर म्हणून वळायचं आहे. त्यांच्यासाठी काय सांगाल किंवा तुमचं जे मेहनत आहे कशा पद्धतीने यातून इन्कम येतं आणि कितीपर्यंत येत आहे? बरोबर, अगदी खूप चांगला प्रश्न विचारला होता. बरेच युट्यूबर इन्कम आहे का म्हणून बघून येणार इकडे असतात, पण आम्ही हे चालू करताना कधी इन्कम बघितला नाही, कधी प्रसिद्ध होईल, व्हायरल होईल हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं. केवळ एवढंच होतं की 10,000चा जॉब होता, तो गेला आणि आम्ही मोकळच होतो. बरोबर, अशा क्रिटिकल कंडिशनला आम्ही इकडे वळालेलो होतो. तर आता सांगायला अभिमान वाटेल, त्यावेळी 10,000 पगार होता. आज हे सगळं मसाला व्यवसाय असेल, म्हणजे तसा पैसा आज गौण विषय जरी असला तरी सुद्धा आम्हाला सांगायला अभिमान वाटेल. बाहेर जा. तसं पैसा आमच्यासाठी गौण नाही, कारण आज जी लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळतात हे त्यापेक्षा कैक पटीनं, म्हणजे पैशापेक्षा कैक पटीनं चांगलं आमच्यासाठी असणार आहे. म्हणजे पैशात मोजताच येणार नाही. पण तरी सुद्धा मी सांगतो, कारण प्रत्येक युट्यूबरचं एक लक्ष असतं की किती कमाई होत असेल. तर त्यावेळी 10,000 कमवत होतो. आज निश्चितपणाने महिन्याला 20,000 ते 25,000 रुपये आम्ही ह्या युट्यूब मधनं कमाई करतो. आता एवढं कमाई केल्यानंतर शिल्लक किती राहतात हा सुद्धा आमच्यासाठी गौण भाग आहे. पण निश्चितपणानं मान सन्मान प्रतिष्ठा त्यानंतर सगळी वाहवा हे जर बघितलं तर केवळ 10,000साठी कुठेतरी एका डबक्यात राहण्यापेक्षा आज समुद्रात आहे आणि समुद्रात 25,000 मिळतात ना, यात सुद्धा आम्ही समाधान आहे. आणि शिवाय याबरोबर तुमचा व्यवसाय उभा राहिला. हा, व्यवसाय उभा राहिला हे एक महत्वाचं आहे. तर मंडळी बघू शकतायत, आज जे अनिल दादा रोजंदारीवर कामाला जात होते जॉब गेल्याच्या नंतर, आज स्वतःच्या घरामधून एक मोठा व्यवसाय देखील उभा केलेला आहे आणि साईड बाय साईड युट्यूबच्या माध्यमातून रेसिपी दाखवतात. त्यातून देखील त्यांना 20,000 ते 25,000 रुपये घर बसले येत आहेत आणि आज हा व्यवसाय देखील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे. त्यांचे मसाले एवढे चवदार आहेत, सगळ्या लोकांनी आजपर्यंत त्यांची मागणी केलेली आहे. कधी कधी अशी वेळ येते की त्यांचा मसाला पुरतच नाही, एवढा मसाला त्यांना मागणी असते. जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तुम्ही देखील ऑर्डर करून ठेवू शकता. आणि आजचा हा त्यांचा जीवन प्रवास, एकंदरीत आमच्या या सगळ्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दादांना काही बोलायचं असेल शेवट जाता जाता तर बोलू शकता. नक्कीच, न बोलता हा व्हिडिओ थांबवणं म्हणजे महत्वाचं. मंडळी बीडवरून दादा सर आलेले आहेत. महत्वाचं मंडळी बीडवरून सर आलेले आहेत. महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनल आहे, खूप मोठे पत्रकार आहेत, आज महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असतात आणि आज आमचा संपर्क मिळाल्यानंतर ते इकडे आलेत. सर एवढ्या लांबून इथं आलाय, बीडवरून आलाय, खूप अभिमान वाटला. तुमच्याबद्दल खूप आम्हाला आदर आहे, कारण आमच्यासारख्या छोट्या मंडळींकडे तुम्ही एवढ्या लांबून प्रवास करून आलाय, स्वखर्चाने आलाय. खरंच खूप भारी वाटतंय. जाताना तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही, तर तुमच्यासाठी आम्ही मसाले भेट देतोय. तुमच्या
आता यामध्ये आम्ही किट बनवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण मसाला आहे, लाल मिरची पावडर आहे, त्यानंतर इकडं काळा मसाला आहे आणि आता आम्ही नव्यानं भडंग चालू केलेलं आहे. म्हणजे लोक पावसाळ्यात तुमच्याकडे अजून काय वेगळं मिळतंय का, तर आपण काय केलं, हा भडंग जो आहे तो तुम्ही प्रवासात खाऊ शकता. घरी काय एखाद्या वेळेस अचानक पाहुणा आला तर तुम्ही चटपटीत काहीतरी बरोबर हा बाहेरचं देण्यापेक्षा आपलं हे बनवले तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने आपलं हे भडंग सुद्धा आहे. खूप छान भडंग आहे. आतापर्यंत मागणी आली की देत होतो, पण आता तुम्ही आलाय त्यानिमित्तानं याचं लॉन्चिंग म्हणावं लागेल. म्हणजे आज पहिल्यांदाच मला आज पहिल्यांदाच. तर मंडळी खरंच खूप छान वाटलं दादा वहिनींना भेटून. खूप छान व्हिडिओ असतात. सगळ्यांनी एकदा गावाकडची टेस्ट या चॅनलवरती जाऊन बघा, त्यांचे मसाले एक वेळ मागून बघा. माझी खात्री आहे, कारण यापूर्वी बऱ्याच कमेंट मी त्यांच्या वाचलेल्या आहेत. अनेक असे कस्टमर आहेत की जे वारंवार त्यांच्याकडनं मसाला घेत आहेत. आज मला पण टेस्टसाठी मसाला मिळालेला आहे. मी ही टेस्ट घेऊन नक्कीच त्यांच्याकडनं यापुढे खरेदी करणार आहे. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल. धन्यवाद.